तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पशुखाद्याचे वाढलेले दर याच्यावर कोणच बोलायला तयार नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण त्यात शेतकऱ्याचा कणा मोडण्याचं काम आज सरकार करत आहे. शेतकऱ्याला सर्वात जास्त आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाढलेले दर ही मोठी समस्या बनली आहे. सध्याची परिस्थिती पाहता एका गाई व म्हशीमागे दररोजचा खाद्य खर्च खूप वाढला आहे. दुधाचे दर मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. उन्हाळा असून सुद्धा दर आज 40 ते 45-50 रुपयापर्यंत दर पाहिजे होते, पण तसं न होता उत्पन्न खर्च कमी झाला व हा पशुखाद्य खर्च वाढला, वैरण चाऱ्याचा खर्च वाढला. दूध विक्रीचे दर 2 रुपयांनी वाढले, परंतु शेतकऱ्याला मात्र 10-20 पैसे सुद्धा वाढवून दिले नाही. मोठमोठ्या डेअऱ्या 40-45 लाख लिटर दूध गोळा होणाऱ्या डेअऱ्या सुद्धा 1-2 रुपयांनी शेतकऱ्याचे पैसे मारतात. SNF फॅट SNF मशीन कुठेही कॅलिब्रेशन केलं जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक मोठं नुकसान होत आहे. आज पेंडीचे दर 70 ते 80-100 रुपये प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं वाढलेले आहेत. त्याच्यावर उपाय म्हणून सरकारने खाद्यावर अनुदान मिळाले पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. हीच सर्व दूध उत्पादकांच्या वतीने सरकारला व समाजाला विनंती. नमस्कार.